यानंतर आजच्या प्रमुख वक्त्या माननीय दीपा श्रावस्ती मॅडम यांची ओळख करून द्या। खरं तर ओळखीची आवश्यकता नाही, पण आपल्या सर्वांना समजलं पाहिजे आणि त्यासाठी मी मॅडमांची ओळख करून देण्यासाठी माननीय रघुनाथ कांबळे यांना विनंती करतो, 2 मिनिटांमध्ये मॅडमांची ओळख करून द्यायची आहे। सर्वांना सविनय जय भीम। खरं म्हणजे प्रमुख वक्त्यांची ओळख करून देणं हा एक कार्यक्रमाचा औपचारिकता असते, पण हा कार्यक्रमाच असा आहे की 68वा धम्मचक्र परिवर्तित दिन आहे आणि या दिनाच्या निमित्तानं आपल्याला आपल्याच धर्माबद्दल मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आणि त्याकरिता आपल्या या कार्यक्रमाला ज्या प्रमुख वक्त्या मिळालेल्या आहेत तर त्यांचे थोडक्यात मी परिचय करून देतोय। तर डॉक्टर दीपा श्रावस्ती या मॅडम यांचं शैक्षणिक जर योग्यता बघितलं तर BA MS आहेत आणि त्यांनी आंबेडकरांच्या वरती जे बुद्धिझम जे ओरिजिनल ऑफ वुमेन्स फेमिनिझम वर PhD केलेली आहे। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स याच्यावरती MA केलेलं आहे। त्यानंतर जर त्यांनी आपल्याकडे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर त्यांची स्त्री स्वातंत्र्य आणि बुद्ध फुले आंबेडकर यांच्यावरती प्रकाशन आहे। पेरियार स्त्रीवादी दृष्टिकोन, नंतर चळवळीतील स्त्रियांची बाजू मांडणी अशी यांचे अनेक प्रकाशन झालेले आहेत। त्याचबरोबर धम्म अभ्यासक, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे। तर यावरती त्यांना बोलण्यासाठी आपण सम्यक फाउंडेशननं पाचारण केलं आणि या पाचारणाला त्यांनी अतिशय कमी कालावधीमध्ये होकार देऊन या ठिकाणी बोलण्याकरता आलेले आहेत। आम्ही आमचे 4 व्यक्ती त्यांच्या घरी गेलो होतो। त्यांना आमचा हा विषय मांडल्यानंतर एक क्षणात कोणत्याही विचार न करता या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी शब्द दिला आणि अशा या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहिलेले त्याबद्दल आमच्या सम्यक फाउंडेशनच्या वतीने मी स्वतः त्यांचा आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो। तर पुढील कार्यक्रम सूत्रसंचालन संतोषकर देत आहे। तर मला वाटते त्यांनी स्वतः या कार्यक्रमामध्ये आता त्यांचं भाषण जे आहे, त्यांचं साहित्य आहे तर ते सांगतीलच, त्यातून त्यांचं कार्य सुद्धा दिसेल आपल्याला। तर संतोष कांबळेकडे आपण सूत्रसंचालन सोपवत आहे। आताच प्रमुख वक्त्यांची सरांनी ओळख करून दिली। आजच्या या कार्यक्रमाला अगदी वेळात वेळ काढून माननीय CR सांगलीकर सर आले, त्याबद्दल आम्ही, आमचा परिवार, आमचा समाज सर्व खूप खूप त्यांचा आभार आहे। तर आजच्या प्रमुख वक्त्या माननीय दीपा श्रावस्ती मॅडम यांना मी विनंती करतो त्यांनी यावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं। आम्हाला माणूस म्हणून मान सन्मान मिळावा यासाठी आपल्या जीवनाचं त्याग आणि समर्पण देणारे सर्व महामानव त्यांना पहिल्यांदा मी विनम्र अभिवादन करते। माणसानं माणसाशी माणसासारखंच वागलं पाहिजे हे तत्वज्ञान सर्वप्रथम सांगणारे तथागत सम्यक संबुद्ध, त्याचबरोबर श्रवण परंपरेतले अनेक महामानव अगदी पेरियारांच्या पर्यंत ज्यांनी माणसाच्या मान सन्मानासाठी आपलं जीवन व्यथित केलं त्या सर्व महामानवांना अभिवादन करते। त्यांचं नाव प्रत्येकाचं घेणं वेळेअभावी टाळत आहे। पहिली स्त्री संघटिका महाप्रजापिता गौतमी, सामाजिक भान जोपासणारी, आपल्या कर्तव्यनिष्ठेनं आपलं जीवन उज्ज्वल करणारी माता यशोधरा, पहिली मिशनरी संघमित्रा जिनं बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केवळ भारतात नाही तर श्रीलंका आणि इतर देशांमध्ये सुद्धा केला। पटाचेरा, धम्मदिना, उत्पलवर्णा अशा महान भिकुणी ज्यांनी
स्त्री ही केवळ फक्त भाताचं शीत शिजलंय की नाही इथपर्यंत तिची प्रज्ञा मर्यादित नाही, तर ती धम्माचा सुद्धा प्रचार प्रसार करू शकते हे सिद्ध करणाऱ्या या महामातांना अभिवादन करते. हीच श्रमण परंपरातली नाळ पुढे नेणाऱ्या अगदी माता रमाई त्यांनाही अभिवादन करते. या मंचावर उपस्थित असणारे ज्यांनी गेले 10 दिवस श्रामणेर शिबिराचं आयोजन केलं आणि आपल्या देसनेनं इथल्या उपस्थितांना प्रवचित केलं, ते भंतेजी, त्यांना मी पहिल्यांदा पंचांग प्रणाम करते. विचार मंचावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. आताच CR सांगलीकर सर इथून त्यांच्या व्यस्ततेमुळे आपल्यामधून निघून गेलेले आहेत. डॉक्टर रवींद्र श्रावस्ती, प्रसिद्ध लेखक, विचारवंत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय निशिकांत प्रचंडराव सर. त्याचप्रमाणे आता दीक्षांत सरांच्या मी घरी गेल्यानंतर रणदिवे सरांचा परिचय झाला. म्हणजे त्यांच्या पत्नी त्यांच्याबद्दल सांगत होत्या की त्यांचं कार्य कसं आहे. तर रणदिवे सरांना पण मी प्रणाम करते. माजी सरपंच झालेल्या आमच्या ताई आणि माझ्यासमोर अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत, ज्यांचं प्रत्येकाचं नाव घेणं इथं शक्य नाही आहे. आणि इतक्या चांगल्या अशा समुदायासमोर बोलण्याची संधी मिळत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पहिल्यांदा शुभेच्छा देते. आणि मला या इतक्या चांगल्या समुदायासमोर बोलण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली. मला खरं तर वाटतं की हा माझा सन्मान आहे आणि मला तुम्ही इतकं मोठं स्थान दिलं त्याबद्दल पहिल्यांदा मी तुमच्या संयोजकांचे, विशेषतः प्रसन्नजीत दीक्षांत सर आणि सम्यक फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचं मनापासून मी आभार मानते की हा माझा सन्मान तुम्ही केलेला आहे असं मला वाटतं. तर बाकीच्या अधिक काही गोष्टींच्यावर बोलण्यापूर्वी मला हाही आनंद होत आहे की रमाई बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम होतोय आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं आपण सगळे इथं जमलेलो आहोत. तर या थोर सगळ्या मातांचा पुन्हा एकदा त्यांच्या कार्याचा उजाळा या निमित्तानं आम्हाला करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. त्याचा एक वेगळा आनंद या निमित्तानं मला होत आहे. मी अधिक काही न बोलता, म्हणजे आता तुम्ही आमच्या बंधूंनी सांगितलं, जे इथं सूत्रसंचालन अगदी चांगल्या पद्धतीने करत होते त्यांनी, की सकाळी 6:30 पासून आपण सगळे ह्या कार्यक्रमामध्ये होतात आणि आता 8:30 वाजलेले आहेत आणि हा खरं तर कार्यक्रम आपल्याला 7 वाजता सुरू करायचा होता. म्हणजे साधारणपणे 1.5 तास आपण उशीर आहोत. माणसाची भाषण ऐकण्याची क्षमता केवळ अर्ध्या तासाची असते आणि तो अर्धा तास पण गेलेला आहे असं मला वाटते. पण तरी सुद्धा या संधीचं सोनं करणं म्हणजे गरजेचं आहे असं मला वाटतंय. जरी 250 उमेदवार असती म्हणजे इथं आहेत या सोसायटीमध्ये असं म्हटलं गेलं, तर त्याच्यामध्ये एक अभिमानाची गोष्ट मला ही वाटते की या सगळ्या समुदायामध्ये जेवढे इथं पुरुष आहेत तेवढ्याच स्त्रिया सुद्धा, भगिनी सुद्धा, माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचं पहिल्यांदा टाळ्या वाजवून मोठ्याने अभिनंदन करणं गरजेचं आहे. कुठल्याही सभा जर तुम्ही बघितल्या तर तिथं महिला नसतात, म्हणजे मोजण्या हातागणिक बोटावर मोजण्या इतक्या महिला असतात. पण आपलेच कार्यक्रम असे असतात, मी बऱ्याच ठिकाणी या निमित्तानं जाते, तर तिथं आज आपल्याला असं दिसतं की तरुण सुद्धा मुली इथं हे ऐकण्यासाठी आलेले आहेत. तर मला त्याचा खूप आनंद वाटतो. कारण 1942ची जी परिषद होती नागपूर मुक्कामी झाली, तर त्यामध्ये साधारणपणे 25,000 महिलांचा सहभाग होता असं अशी नोंद पुस्तकामध्ये आहे. आणि त्या सगळ्या समुदायाला ज्या ते महिला होत्या त्यामध्ये, आणि त्या महिलांनी त्या परिषदेचं सगळं नियोजन केलेलं होतं.
सुलोचनाताई बनसोडे असतील, कीर्तिबाई पाटील असतील, अशा अनेक मान्यवर महिला त्या परिषदेमध्ये उपस्थित होत्या. आणि ते सगळं स्त्रियांचा सहभाग तिथं बघितल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की स्त्रियांच्या प्रगतीवरच समाजाची प्रगती मी मोजतो. त्यामुळे त्यांना ते सगळा तो जो महिलांचा वर्ग होता तो पाहून जो आनंद झालेला होता तो आज मला सुद्धा अनुभवायला मिळतोय. कारण तेवढ्या महिला आणि त्या सक्षम महिला समोर बसल्या दिसत्या, तर तो पण एक आनंदाचा भाग आहे. तो मला व्यक्त केल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. कान टोचणी वगैरे मी काही करणार नाहीये. फक्त मला जो विषय दिलेला आहे, माझा विषय आहे तथागत भगवान बुद्धांचं मानवतावादी तत्वज्ञान. म्हणजे बाकी इकडं तिकडं काही मी पसरणार नाहीये. केवळ या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला 4 गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर मी मार्गदर्शक वगैरे काही सुद्धा नाही. मी आपल्यातलीच एक सामान्य अशी स्त्री आहे. पण बौद्ध तत्वज्ञानामध्ये नेमकं काय आहे हा माझा चिंतनाचा आणि माझा अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे मी व्यवसायानं मूळची जरी डॉक्टर असेल तर एक चळवळीची गरज म्हणून मग मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान त्याचा अभ्यासक्रम मी केला. आणि पुढे त्याच्यामध्ये बौद्ध तत्वज्ञानामध्ये स्त्रीचं काय स्थान होतं, तथागत बुद्धांनी स्त्रीसाठी काय केलंय आणि तो स्त्रीवाद कोणता आहे हा माझा संशोधनाचा विषय आहे पीएचडीचा. आणि मग त्या अनुषंगाने चळवळीमध्ये स्त्रियांचं योगदान काय आहे या अनुषंगाने थोडंसं लेखन मी केलेलं आहे. मी काही फार मोठी नाही, तुमच्यातलीच मी एक आहे. पण हे तत्वज्ञान काय आहे, याला मानवतावादी तत्वज्ञान आपण का म्हणतो हे समजून थोडंसं घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. जरी वेळ झालेला असला तरी सुद्धा मला जे काही मुद्दे मांडायचे ते मी मांडणारच आहे. मी काही थांबणार नाहीये. कारण अशी संधी सोडणं हे मला काही जमणार नाही. तर मानवतावाद म्हणजे हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकलेला आहे. मानवतावाद म्हणजे काय आहे, जे आपण मानव अधिकार हा शब्द ऐकलाय, माणुसकी हा शब्द ऐकलाय, त्याच पद्धतीनं मानवतावादी हा सुद्धा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकतो. पण त्याचा नेमका काय अर्थ आहे तथागतांच्या अनुषंगाने हे थोडंसं आपल्याला पाहायचं आहे. तर एक सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी कशी काय तथागतांच्याकडे किंवा बुद्धाकडे मी कशी आकर्षित झाले, कोणते ते मुद्दे आहेत. म्हणजे जसं बाबासाहेबांनी सुद्धा मुक्ती कोण पते हे त्यांचं भाषण आहे धम्मदीक्षा देण्यापूर्वीच, त्याच्यामध्ये काही महत्वाच्या बारीकसारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत की बुद्धाकडे ते का आकर्षित झाले. तर ते थोडंसं आपल्याला या निमित्तानं समजून घ्यावं लागेल. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कोणतेही म्हणजे महामानवांचे त्यांच्या जयंत असू दे, त्यांचे स्मृतिदिन असू दे, किंवा आपले सुद्धा आता आपल्या म्हणजे बौद्ध धर्मियांचा जेव्हा आपण विचार करतो त्याच्यामध्ये बाबासाहेबांची जयंती आणि बुद्ध पौर्णिमा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन हे महत्वाचे दिवस आपण गणतो. या दिवसांचं महत्व काय आहे तर आपल्याला आपलं अवलोकन करावं लागेल म्हणजे ज्याला आपण अनालिसिस म्हणतो. म्हणजे आम्ही एवढी वर्ष पुढे आलो, 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आज आम्ही साजरा करत असू, तर नेमकी आमची स्थिती काय आहे, हेच स्वप्न आमच्या महामानवांनी आमच्यासाठी पाहिलं होतं का, ते स्वप्न साकार करण्यासाठी आपण काय करतोय का, योग्य आपण मार्गक्रमण करत आहोत का नाही, याचं एक अवलोकन करणं, त्याचं परीक्षण करणं आणि ज्या त्रुटी आपल्यामध्ये आहेत त्या त्रुटी कमी करण्यासाठी प्रयत्न करणं आणि मानवाच्या मनाचा विकास करणं हा भाग ह्या दिवसांच्या माध्यमातून आपण केला पाहिजे असं मला वैयक्तिक दृष्ट्या वाटतं. म्हणून ह्या दिवसांचं अनन्य साधारण असं महत्व आहे की या दिवसांच्या माध्यमातून आपण हे तपासलं पाहिजे की आम्ही कुठं आहोत. आणि मग हे सगळं तपासताना पुन्हा आपल्याला कथा म्हणजे 2-2,5-3 हजार वर्षापूर्वी जावं लागतं. आणि मग त्या कालखंडामध्ये तथागतांनी काय केलं हे आपण जेव्हा तपासतो, पाहतो, अभ्यासतो तेव्हा इतक्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला कळतात आणि मग आपण भारावून जातो. आपल्याला एक वेगळा मुदिता ज्याला आपण म्हणतो
ती आपल्याला प्राप्त होते. आणि मग ते काय आहे, ते कोणते विचार आहेत की जे माणसाला तथागतांच्याकडे आकृष्ट करतात, ते विचार फक्त थोडक्यात आपण थोडेसे समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करणार. सगळ्यात पहिल्यांदा तथागत याचाच अर्थ आहे की ज्यानं जे सांगितलेलं आहे त्याच्यावर तो मार्गक्रमण करत आहे, म्हणजे तथागत हा त्याचा अर्थ आहे. तथागताने सगळ्यात पहिल्यांदा हे सांगितलं की मी काय देव नाहीये, मी देव नाही, मी प्रेषित नाही, कुठनं तरी पाठवलेला मी कोणी सुद्धा नाही, कुठल्याही देवाचा अवतार मी नाही. कोण आहे मी तुमच्यासारखाच एक माणूस आहे असं तथागत म्हणतात. आणि तथागत म्हणतात की मी मार्गदाता आहे, त्या मार्गावर तुम्हाला स्वतःला चालायचं आहे. हा मार्ग असा असा आहे असं म्हणून चालणार नाही आपल्याला, तर त्या मार्गावर चालणं, तो मार्ग जो आहे त्याचं अनुसरण करणं हे तथागतांना अपेक्षित आहे. आणि ते कसं आपण चालतोय, जो सांगितलेला मार्ग आहे त्या पद्धतीने आपण चालतोय का हे तपासणं, हे आपण तो वेळोवेळी ते आपल्याला करावं लागेल. आणि मला असं वाटतं की सम्यक वाणी हा महत्वाचा तथागतांच्या तत्वज्ञानामधला भाग आहे. म्हणजे तथागतांच्या वर, बुद्धांच्या वर इतक्या टीका झाल्या, वेगवेगळ्या पद्धतीनं टीका झाल्या, पण तथागतांनी कधीही आपला संयम सोडला नाही किंवा त्यांच्या वाणीमध्ये कोणत्याही पद्धतीची कधीही कटुता आलेली आपण पाहत नाही. आणि हा भाग फार मला महत्वाचा वाटतो, कारण आपल्याला जर आपल्या समाजामध्ये, आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या मध्ये परिवर्तन अपेक्षित असेल तर आपली वाणी ही नेहमी सम्यकच असायला पाहिजे. आणि आपल्याला जे सांगायचं आहे ते चांगल्या पद्धतीनंच आपल्याला सांगावं लागेल, तरच परिवर्तनाची दिशा आपण म्हणजे योग्य प्रकारे आपण ती ठेवू शकतो, ठरवू शकतो. काय अजून तथागतांनी केलं? मानवतावादी म्हणजे हा जो शब्द आहे, माणसानं माणसासारखं कसं वागलं पाहिजे हे सांगणारे जे काही विचार आहेत ते तथागतांचे. म्हणजे आधी तुम्हाला सगळ्यांना माहितीये की माणसाचं जीवन हे किड्या-मुंग्यांसारखं जीवन होतं, आणि त्या जीवनाला, त्या माणसाच्या जीवनाला जे जनावरांसारखं जीवन होतं त्याला माणूस म्हणून सन्मान देण्याचं जे काही काम आहे ते तथागतांनी पहिल्यांदा केलेलं आहे. त्यामुळं त्यांच्या तत्वज्ञानाला मानवतावादी तत्वज्ञान असं म्हटलं जातं. आणि ते तत्वज्ञान जे आहे किंवा ते तत्वज्ञान म्हणजे सोपे भाषेमध्ये त्याला विचार आपण म्हणू शकतो, विचार परंपरा त्याला आपण म्हणू शकतो. ती विचार परंपरा माणसाला केंद्रस्थानी ठेवणारी आहे. म्हणजे इथं असा समाज होता, तो स्वर्गाची भाषा करत होता, नरकाची भाषा करत होता, देवाची भाषा करत होता. ईश्वर आहे, तो सर्वव्यापी आहे, त्याची आराधना आपण केली पाहिजे, कर्मकांडांच्या माध्यमातून त्याला पूजलं पाहिजे, त्याला म्हणजे संतुष्ट ठेवलं पाहिजे, असा एक समाजामध्ये एक समज होता. पण बुद्धाने या सगळ्या गोष्टी नाकारल्या. म्हणजे त्याला सुपर नॅचरलिझम म्हटलं जातं. म्हणजे काहीतरी देवी शक्ती आहे आणि त्या देवी शक्तीमुळे माणसाचं सगळं जे काही होतंय, असं जे काही सांगितलं जात होतं माणसाला, ते सगळ्या गोष्टी तथागतांनी नाकारल्या. आणि त्यांनी हे सांगितलं की माणूस महत्वाचा आहे आणि माणसाला जे साध्य करायचं आहे, भले तो दुःखामध्ये असेल किंवा तो दारिद्र्यामध्ये असेल, तो खालच्या जातीमध्ये जन्मलेला असेल, पण त्याला उद्धार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि त्यानं तो केला पाहिजे, असं पहिल्यांदा विचार सांगणारे या भारताच्या इतिहासामध्ये भगवान बुद्ध हे पहिले आहेत. आणि म्हणून त्यांच्या तत्वज्ञानाला पण मानव केंद्री किंवा मानवतावादी तत्वज्ञान असं म्हणतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आता साधारणपणे आपली दुसरी पिढी शिकते, दुसरी किंवा मॅक्झिमम तिसरी पिढी आपली शिकते, बरोबर आहे का? है ना? म्हणजे माझी आजी काही शिकलेली नव्हती, माझी आई शिकली, त्याच्यानंतर मी शिकतेय, म्हणजे शिकले. पण आमच्या आज्या शिकलेल्या वगैरे नव्हत्या, म्हणजे आमची दुसरी तिसरी पिढी शिक्षण घेतेय. आणि एवढा मोठा कालखंड
कालखंड होता की जिथं आम्हाला शिक्षण ज्ञानच आमच्यापर्यंत पोहोचू दिलं नव्हतं या व्यवस्थेनं. लक्षात घ्या, म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था जी होती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, त्याच्यामध्ये शिक्षण घेण्याचा अधिकार फक्त कुणाला होता? कुणाला होता? ब्राह्मणांना फक्त शिक्षण घेण्याचा अधिकार होता आणि शिक्षण देण्याचाही अधिकार ब्राह्मणाचा. शूद्र आणि अतिशूद्रांनी काय करायचं? केवळ 3 वर्णाच्या वरच्या 3 वर्णांची सेवा करायची, हे लिखित होतं. सगळ्यात पहिल्यांदा तत्वज्ञान म्हणजे तथागतांनी हे सांगितलं की तुम्हाला शिक्षण घेता येते, म्हणजे ज्ञान देण्याचं काम जे काही आहे ते सगळ्यात पहिल्यांदा आपल्या धम्म आणि संघाच्या माध्यमातून तथागतांनी पहिल्यांदा त्याची सुरुवात केली. म्हणजे शिक्षण माणसाला जर ज्ञानापासून वंचितच ठेवलं, बघा ज्योतिबा फुले म्हणतात ना की गुलामीचं कारण काय आहे? अविद्या हे गुलामीचं कारण आहे, असं ज्योतिबा फुलेंनी सांगितलेलं आहे. तर तथागत बुद्धांनी सुद्धा हे जाणलेलं होतं आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा शिक्षणाची जी सुरुवात केलेली आहे ती तथागत गौतम बुद्धांनी केलेली आहे. तुम्हाला हे माहिती असेल की आता ह्या परीक्षा ज्या असतात, म्हणजे हिवाळी आणि मे महिन्याच्या अशा 2 परीक्षा असतात, 2 सत्रांच्या मध्ये परीक्षा असतात. तर वर्षावासच्या जी सांगताची जी काही हे कालावधी आहे तिथं पण परीक्षा घेणं, म्हणजे 2 सत्र जी काही असतात त्याची सुद्धा आखणी बौद्ध परंपरेमधील शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्याला दिसते. आणि तुम्हाला माहिती आहे की नालंदा, तक्षशिला सारखे मोठे मोठे विद्यापीठ या भारतभूमीवर निर्माण केले झाले होते त्या सम्राट अशोक आणि त्यांच्या धम्मक्रांतीनंतर. म्हणजे शिक्षण जे मूलभूत माणसाची गरज आहे, मानवाला माणूस बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये मूलभूत आहे, ते शिक्षण पहिल्यांदा देण्याचं काम तथागतांनी पहिल्यांदा केलेलं आहे. हा महत्वाचा भाग आपल्याला समजून घ्यावा लागतो. आणि मानवी मूल्य जे काही आहे, जे तत्वज्ञान मानवी मूल्यांचं संगोपन करतं, संवर्धन करतं, मानवी मूल्य प्रस्थापित करण्यासाठी जे आवश्यक असं जे काही विचार आहेत त्यालाच आपण मानवतावादी तत्वज्ञान असं म्हणतो. आणि मग मानवी मूल्य तुम्हाला माहित आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय, ही जी काही तत्वज्ञान, ही जे काही मूल्य आहेत त्या मूल्यांचं म्हणजे त्यांची स्थापना करण्यासाठी तथागतांनी पूर्ण आयुष्य याच्यामध्ये दिलेलं आपल्याला दिसतं. मग समता म्हणजे मुक्ती कोण होते या भाषणामध्ये बाबासाहेबांनी पण म्हटलेलं आहे की मी बुद्धाला का आपलंसं केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेल 1935 साली बाबासाहेबांनी पहिल्यांदा धर्मांतराची घोषणा केलेली आहे यावेळेला मुक्कामी, की मी हिंदू म्हणून जन्मलो असेल तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि त्याच्यानंतर हा 56 पर्यंतचा कालावधी, याच्यामध्ये सर्व धर्मांचा अभ्यास डॉक्टर आंबेडकरांनी केला. आणि ह्या धर्मांच्या माध्यमातून काय गोष्टी आहेत याचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांना असं वाटलं की बौद्ध धर्म हाच इथला मूळचा आहे, तो काही परकीयांचा म्हणजे एक विचार प्रणाली नाहीये, तो इथलाच आहे. बुद्ध हा मला आपलाचा वाटला असं बाबासाहेब म्हणतात. आणि बुद्धाचं समतावादी जे तत्वज्ञान आहे, मानव केंद्रित जे तत्वज्ञान आहे, माणसाला सन्मान देण्याचे जे काही तत्वज्ञान आहे ते बुद्धाचं आहे. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकर सुद्धा म्हणतात की म्हणून मी बुद्धाला म्हणजे मला बुद्ध माझा वाटतो, आपला वाटतो. आणि म्हणून मोठ्या म्हणजे धम्मदीक्षेचा जो एक कार्यक्रम झाला नागपूर मुक्कामी, इतका मोठा म्हणजे तो कार्यक्रम झाला आणि लाखो अनुयायांच्या सह डॉक्टर आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतलेली आपण बघितलेली आहे. आपण त्याच्याबद्दल ऐकतो, त्याच्याबद्दल वाचतो. म्हणजे बुद्धाच्या बद्दल म्हणजे आपण जेव्हा अभ्यास करतो, खरं तर बुद्ध हा इतका मोठा असा विषय आहे की तो 1 तासात म्हणजे अशा कमी वेळेमध्ये ते सांगणं तत्वज्ञान तसं इतकं फारसं सोपं नाही. पण त्यातले ठळक जेवढे मुद्दे आहेत ते केवळ त्याला स्पर्श करणे, ते अधोरेखित करणं, हा या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा आपण करणार आहोत. याच्यानंतर ही प्रक्रिया अव्याहतपणे चालू राहील अशी मी अपेक्षा, म्हणजे ती खात्रीच आहे मला
की अनेक म्हणजे ही प्रक्रिया आता तुमच्या सुरू झालेली आहे. कारण मला असं कळतं की हा दुसरा समारंभ आहे, बरोबर आहे का? म्हणजे पहिल्यांदा तुम्ही प्राध्यापक उत्तम कांबळे सरांना या ठिकाणी बोलवलेलं होतं आणि आज तुम्ही मला बोलवलेलं आहे, तर मला खूप चांगलंही वाटतंय. आणि ती परंपराच आपली इथून पुढे निर्माण होणार आहे. कारण जसं म्हटलं गेलेलं आहे की विहार ही ज्ञान केंद्र झाली पाहिजे. ज्ञान केंद्र जेव्हा विहार होतात म्हणजे केवळ पंचशील म्हणणं, त्रिसरण म्हणणं एवढ्या पुरताच बौद्ध धम्म मर्यादित नाही. आणि केवळ आपण पांढरी वस्त्र घातली म्हणजे आपण बौद्ध होतो असंही अजिबातच नाही. त्यामुळे बुद्ध म्हणतो हा मार्ग आहे, तो मार्ग तुम्ही चालला पाहिजे, त्याच्यावर मार्गक्रमण करणं, त्याचं अनुसरण करणं. बुद्धाला शरण जाणं, धम्माला शरण जाणं, संघाला शरण जाणं म्हणजे काय आहे? शरण जाणं म्हणजे त्याच्या अधीन नाही जायचं आहे, तर ते जे काही सांगितलेलं आहे ते तत्वज्ञान समजणं आणि त्या तत्वज्ञानाप्रमाणे आपली वाटचाल करणं हा भाग त्याच्यामध्ये येतो. आणि ते बौद्ध धम्य माणसांच्याकडनं अपेक्षित आहे, केवळ बौद्ध धम्य माणसांच्याकडनं नाही. बुद्धा इज अ ग्लोबल फिगर. केवळ आमचं तुमचं सांगली आणि शिरोळ मधलं नाही, तर बुद्ध आज भारतापेक्षा इतर देशांच्या मध्ये तो जास्त पसरलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं बुद्ध हा केवळ ठराविक जातीतला असा अजिबात नाही. आणि बुद्धानं सांगितलेला ज्याला आपण रूढ अर्थानं धर्म म्हणतो किंवा धम्म म्हणतो, ती विचार प्रणाली केवळ ठराविक समाजापुरती नाही, तर भारतातल्या प्रत्येक माणसाचं हित सांगणारा, मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगणारा हा तो धम्म आहे. म्हणून तो केवळ एका गुटापुरता किंवा एका समूहापुरता मर्यादित, एका जातीपुरता तर अजिबातच नाही, तर तो पूर्ण विश्वाला अभिप्रेत असा किंवा विश्वाला सन्मार्गावर नेणारा असा तो मार्ग आहे. आणि तो केवळ एका जातीपुरता न ठेवता तो इतर लोकांच्या पर्यंत कसा पोहोचेल याच्यासाठी आपली बांधिलकी जपणं हा महत्वाचा भाग याच्यामध्ये आहे. कार्यकर्त्याचा उल्लेख इथं झाला. कार्यकर्ता कोण, कुणाला म्हणतात कार्यकर्ता? म्हणजे आज बऱ्याच वेळेला कार्यकर्ता म्हटले की डोळे म्हणजे लोक अशी बघतात की म्हणजे कार्यकर्त्याचा दर्जा जो काही आहे तो असा खालावलेला आपल्याला दिसतोय. म्हणजे ज्याला काही शिक्षण घेतलेलं नाहीये, ज्याची काही पोटा पाण्याची व्यवस्था नाहीये, असा जो काही माणूस असतो त्याला कार्यकर्ता रूढ अर्थानं समजलं जातं. पण ते चुकीचं आहे. कोण आहे कार्यकर्ता? कशाला कार्यकर्ता म्हणतात? जो स्वतःचं हित हे सामुदायिक हितामध्ये बघतो, म्हणजे स्वतःच्या हिताला प्राधान्य न देता समाजाच्या हिताला जो प्राधान्य देतो त्याला कार्यकर्ता म्हणतात. हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. म्हणजे मी आज अभिमानानं सांगते की मी कार्यकर्ते आहे म्हणून. कार्यकर्ता होणं खूप अवघड गोष्ट आहे. त्याच्यामध्ये तुमच्या पर्सनल इंटरेस्टला काही स्थान अजिबात नसतं. लक्षात घ्या. म्हणजे रूढ अर्थानं लोकांना असं वाटतं की ह्यांना काहीतरी मिळत असेल म्हणून हे करतायत वाटतं. पण कार्यकर्ता जो खरा कार्यकर्ता आहे त्याला स्वतःच्या पदरातले पैसे काढून द्यावे लागतात समाजासाठी, आणि जो देतो समाजासाठी तोच खरा कार्यकर्ता असतो. लक्षात घ्या. बाकीच्याने आपली व्याख्या तपासणार. स्वतःचं हित रक्षण न करता समाजाच्या हिताचा जो विचार करतो तो कार्यकर्ता. आणि मला अभिमानानं सांगावं वाटतं, म्हणजे मी डॉक्टर आहे, गृहिणी म्हणजे म्हणजे गृहिणी आहे, मी अमुक आहे तमुक आहे पेक्षा मी एक सामाजिक कार्यकर्ती आहे हे सांगणं मला भूषणाचं वाटतंय आज. कारण आज कार्यकर्ते राहिलेले नाही आहेत. खूप कमी प्रमाणामध्ये कार्यकर्ते आज समाजासाठी काम करणारे आहेत. कारण साडी माडी बंगला गाडी ह्याच्यामध्ये लाल दिव्याच्या गाडी आणि ह्याच्याकडे आपलं फार लक्ष आहे. पण समाजाचं ऋण जे आपल्यावर आहे, म्हणजे मी आज डॉक्टर झाले ते माझं काय त्याच्यात कर्तृत्व नाहीये. आमच्या महामानवांनी जे काम केलं आतापर्यंत, चळवळ जी केली उभी सन्मानासाठी, आम्हाला शिक्षण मिळावं म्हणून,
त्या चळवळीचा परिणाम म्हणून आज आम्ही त्या पदावर आहोत, किंवा आम्ही काहीतरी केलेलं आहे, शिक्षण घेतलेलं आहे. आम्हाला शिक्षणच नव्हतं, शिक्षणाची संधीच नव्हती आम्हाला, पण त्यांनी आमच्यासाठी प्रयत्न केला आणि म्हणून आम्हाला तिथं ती संधी प्राप्त झाली आणि म्हणून आज आम्ही डॉक्टर झालो, शिक्षिका झाल्या, सरपंच मॅडम आपल्या समोर आहेत. त्यामुळे आमचं काही योगदान नाहीये, आम्हाला जे मिळाले ते सगळं त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी जे काय आम्हाला सांगितलंय ते आमच्या लक्षात आहे का? काय सांगितलंय त्यांनी? सांगितलंय का नाही? काय सगळ्यांना, सगळे म्हणजे ज्योतिबा फुले असतील, शाहूजी महाराज असतील, बाबासाहेब असतील, पेरियार असतील, नारायण गुरु असतील, संत परंपरेतले अनेक असतील संत मंडळी, या सगळ्यांनी माणसाला माणसाचं मूल्य मिळालं पाहिजे ह्याच्यासाठी झगडा केलेला होता. आणि ही जाती व्यवस्था जी काही आहे, ही जाती व्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी तो संघर्ष केलेला होता आणि समता आधारित समाज निर्माण करण्यासाठी त्यांचा तो प्रयत्न होता. बघा, 3 पिढ्या आम्ही पुढे आलो. म्हणजे माझ्या आजी आजोबा दगड फोडायचं काम करत होते, माझे वडील प्राध्यापक झाले, त्याच्यानंतर मी डॉक्टर झाले. पहिल्या पिढीला जे होतं म्हणजे सारवायचं घर बिर होतं, काही लोक स्लॅबच्या घरामध्ये आले. दुसऱ्या पिढीमध्ये सायकलीवर जात होते, चालत जात होते, गाड्या आल्या, 2 व्हीलर आल्या, तिसऱ्या पिढीमध्ये 4 व्हीलर आल्या, आहे की नाही? आम्हाला असं वाटतं की आमच्या म्हणजे आधीच्या पिढीला पण असं वाटलं की आम्हाला जे काही मिळालंय ते आम्ही ह्यांना दिलं पाहिजे, पुढच्या पिढीला दिलं पाहिजे, म्हणून मुलांना सगळं भरभराट आपण चांगलं चांगलं काय 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 दिलं. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात येत नाही, म्हणजे आपण असं नेहमी म्हणतो आम्हाला मिळालं नाही ते आमच्या मुलांना मिळालं पाहिजे. सगळं आम्ही दिलं, चांगला कपडा लत्ता दिला, शिक्षण देण्याचा प्रयत्न केला, आपल्या गवतीप्रमाणे त्यांना सगळं वातावरण दिलं. पण एक गोष्ट आहे, जातीचं जे लेबल आहे, जात, ती जात माझ्या आजीकडे पण तिच्या पण कपाळावर होती, माझ्या वडिलांच्या पिढीमध्ये पण ती आहे आणि माझ्या पिढीमध्ये पण ती आहे आणि माझ्या मुलाच्या पिढीमध्ये पण ती आहे. तर जातीचं लेबल आपलं गेलेलं नाही, त्याच्यासाठी आपण काय करतोय का? हा प्रश्न आपल्याला खरं तर त्याचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल. त्यामुळं कार्यकर्ता, ह्या कार्यकर्त्याची भूमिका काय असली पाहिजे हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्यावर सगळ्या या महामानवांचे उपकार आहेत म्हणून आज आपण इथं आहोत आणि ते समाजाचं ऋण फेडणं हा महत्वाचा भाग आज माझं आपण केला पाहिजे. तथागत म्हणतात की दुसरं काय करतात हे मला माहिती नाही, मी स्वतः काय करतो, मी स्वतः किती त्याची जबाबदारी घेतलेली आहे, हा भाग त्याच्यामध्ये महत्वाचा आहे. आणि म्हणून इतरांच्याकडनं अपेक्षा न करता स्वतः आपण काय करतोय याच्याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. आज बराचसा महिला वर्ग या ठिकाणी आहे, त्यांच्याकडे त्यांच्या विषयी बोलण्याच्या पूर्वी मला 1-2 गोष्टी इथं सांगायच्या आहेत. बौद्ध तत्वज्ञानाचा जेव्हा उगम झाला त्यावेळेला वेद प्रामाण्य तिथं होतं. त्या कालखंडामध्ये आपण जाऊया साधारणपणे 2,500-3,000 हजार वर्षापूर्वी. आणि वेद काय सांगत होते? वेद हे अपौरुषी आहेत, म्हणजे वेद हे कुणी निर्माण केले हे विचारायचं नाही, वेदात काय लिहिलंय ते कुणी लिहिलंय हे विचारायचं नाही, फक्त वेद काय सांगतात ते तुम्ही फक्त सांभाळायचं, त्यानुसार चालायचं, त्याच्यानुसार वर्तन करायचं. म्हणजे काय, सकाळी माणसानं उठल्यापासून काय केलं पाहिजे, कुठल्या दिशेला त्याचं तोंड असलं पाहिजे, त्यानं चूळ जरी भरली तर ती कशा पद्धतीनं भरली पाहिजे, जेवण जर केलं तर ते कसं जेवलं पाहिजे, कुठल्या दिशेला बसलं पाहिजे, ताटात कसं वाढलं पाहिजे, या सगळ्या ज्या काही कर्मकांडाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या वेदांच्या आणि पुराणांच्या मध्ये आपल्याला दिसतात. आणि त्याला कोणी प्रश्न करायचा नाही की असं का, आम्हाला शिक्षण नाही तर का नाही शिक्षण, हे विचारायचं नाही. तुम्ही सेवा करायची की का सेवा करायची ह्याचं हे तुम्ही विचारायचं नाही, केवळ पालन करायचं, असं जे काही वातावरण होतं त्याला विरोध पहिल्यांदा तथागतांनी केलेला आहे. आणि हे फार मोठं धैर्य त्यांनी दाखवलेलं आहे. लक्षात घ्या, विचाराच्या विरोधात प्रवाह म्हणजे त्या प्रवाहाच्या विरोधात चालणं ज्याला आपण म्हणतो ते तथागतांनी केलेलं आहे. आणि
त्यांनी हे सांगितलं की माणसाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. माणूस प्रश्न विचारू शकतो. वेद आम्हाला वाचायला दिले पाहिजेत तुम्ही. हे सगळं जे काही नाकारलं होतं तुम्हाला हक्काधिकार म्हणून, एक मानवी मूल्य म्हणून जे काही नाकारलेलं होतं ते सगळं तथागतांनी पहिल्यांदा देऊ केलेलं आहे. लक्षात घ्या. आणि ही साधी नाही, 2,500-3 हजार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यामुळे वेद प्रामाण्य नाकारलं, आज्ञा फक्त सांभाळणं हे जे काही माणसाकडे होतं ते पहिल्यांदा नाकारलं आणि माणसाला मुक्त केलेलं आहे. मुक्त, त्याला मोकळा श्वास घ्यायला मुभा दिलेली आहे. लक्षात घ्या. आणि मग त्यांनी आपलं जे काही तत्वज्ञान आहे ते 4 लोकांना पहिल्यांदा सांगितलं आणि मग हळूहळू हळूहळू एक संघ, मोठा म्हणजे लोक समुदाय निर्माण झाला, ज्याला आपण भिक्खू संघ असं म्हणतो. आणि त्यांनी जे विचार सांगितले त्याला आपण धम्म असं म्हणतो. धम्म म्हणजे असं काही नाहीये. तथागतांचे जे विचार आहेत त्याला आपण धम्म म्हटलेला आहे. आणि हा जो धम्म आहे तो प्रज्ञाशील आणि करुणा याच्यावर आधारित आहे. यातला महत्वाचा भाग हा नैतिकतेला महत्व देणार आहे. बुद्ध नैतिकता, मॉरॅलिटी इज द इसेन्स ऑफ धम्मा. मॉरॅलिटी इज द इसेन्स ऑफ धम्मा म्हणजे धम्म म्हणजे केवळ नैतिकता आहे, बाकी काही सुद्धा नाही. नैतिकता, आपल्या विवेकाला आपण जागरूक ठेवून आपली कृती तपासणं, हा महत्वाचा भाग बुद्धांनी सांगितले. लक्षात घ्या. आणि ही फार अवघड गोष्ट आहे. त्रिसरण पंचशील सहज आपण घेतो पण ते पालन करतो का? आपण घरी असतो आणि फोनवर सांगत असतो माणसांना इतर की मी आज घरी नाहीये, बाहेर आहे मी, आहे की नाही? म्हणजे असं आहे आपलं इतकं. म्हणजे हे आहे, हे पंचशील ह्या गोष्टी सांभाळणं, त्यानुसार मार्गक्रमण करणं, हे एक एक पायरीनिशी वर जाणं आणि आपला मनाचा विकास करणं. कल्टिवेशन ऑफ द माइंड इज द अल्टिमेट गोल ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स. मनाचं संवर्धन करणं, मनाचा विकास करणार, आज मी जे आहे ते उद्या त्याच्यामध्ये अधिक सुधारणा करणं, एक एक पायरीनिशी वर जाणं, हे धम्म सांगतो. आणि त्याचं पालन करणं हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे फार म्हणजे अगदी खोलात अधिक न जाता नैतिकतेला बौद्ध धर्मामध्ये खूप महत्व आहे. लक्षात घ्या. आणि ती नैतिकतेनं आयुष्य घालवणं किंवा कंठणं ही खूप अवघड गोष्ट आजच्या जमान्यात झालेली आहे. मी बौद्ध धर्मीय आहे, मी पांढरे शुभ्र कपडे घातले, मी बौद्ध धर्माप्रमाणे वर्तन करतो, मी नैतिक आहे किंवा नाही, इथला पहिला निकष आपल्याला पहिल्यांदा तपासावा लागेल. त्याच्यानंतर येतं शील. शील फार म्हणजे हे आपल्याला खूप सोपा शब्द वाटतो शील, पण हा अतिशय म्हणजे काय म्हणतो आपण, आपली परीक्षा घेणारा हा शब्द आहे शील. शील पालन करणं. केवळ व्यभिचार याच्यामध्ये येतो का? व्यभिचार याच्यामध्ये केवळ हे व्यभिचार तर येतोच, पण त्याचप्रमाणे अनेक मुद्दे पण त्याच्यामध्ये येतात. म्हणजे आम्ही एकमेकांशी चांगलं वागत नसू तर ते पण शीलरक्षणामध्ये म्हणजे शीलामध्ये ते येतं. शील पालन हा महत्वाचा भाग बुद्धांनी सांगितलेला आहे. आणि त्या शीलाचं पालन तथागतांनी आयुष्यभर केलेलं आहे. जेव्हा बुद्ध म्हणजे प्रवज्जित होतात, त्यांचं सगळं ते म्हणजे बुद्ध म्हणून जेव्हा ते येतात तेव्हा ते परत शुद्धोदन आपल्या वडिलांना भेटायला जातात कपिल वस्तूला. तेव्हा यशोधरेकडे ते जातात. यशोधरेकडे ते गेल्यानंतर त्यांच्या बरोबर त्यांचे अन्य भिक्खू संघ त्यावेळी त्यांच्या बरोबर होता. म्हणजे अनेक इतरही भिक्खू प्रवचित झालेले भिक्खू तिथे त्यांच्या बरोबर होते त्यांच्या. तर ते म्हणाले की यशोधरा अजून प्रवचित नाहीये किंवा यशोधराचं वर्तन वेगळं असू शकतं, हे तुम्ही समजून घ्या. आणि जसे यशोधरेच्या कक्षेमध्ये तथागत जातात तेव्हा यशोधरा स्वतःला सांभाळू शकत नाही. ती तथागतांच्या पायावर पडते आणि ती रडू तिला कोसळते. पण तथागत
यांनी आपली तेव्हा मर्यादा सोडलेली नाही, ते पत्नी असली तरी सुद्धा. आणि त्यांनी त्या पद्धतीचं शील पालन करून तिची समजूत काढलेली आपण पाहतो. चिंचा नावाच्या एका महिलेनं असा आरोप केलेला होता तथागतांच्यावर, अनेकतेचा आरोप केलेला होता, पण तो सुद्धा फोल ठरलेला आहे. म्हणजे असे अनेक प्रसंग तथागतांच्या जीवनामध्ये आले जेव्हा त्यांच्या नैतिकतेची कसोटी त्यावेळेला लागलेली होती, पण त्यावेळेला त्यांचा तोल ढळू त्यांनी दिलेला नाहीये. आणि तोच वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांभाळलेला आपण बघतो. म्हणजे जेव्हा परदेशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते तेव्हा अनेक म्हणजे विदेशी तरुणी त्यांच्या आजूबाजूला होत्या, पण बाबासाहेब असं म्हणतात की मी ज्या ध्येयासाठी इथे आलेलो होतो ते ध्येय माझ्या नेहमी मनात होतं, लक्षात होतं, आणि नेहमी माझा रमाईचा त्याग नेहमी माझ्या लक्षात होता आणि मी तो स्मरणात ठेवलेला होता. आणि म्हणून माझा पाऊल इकडं तिकडं कधी गेलं नाही. आणि मी परदेशी जरी राहत असलो तरी एका दारूच्या थेंबाला मी शिवलेलं नाही. हे आहे शील पालन. हे सांगितलेलं आहे तथागतांनी. हे आपल्याला करायचं आहे, लक्षात घ्या. या सगळ्या म्हणजे नैतिकता असेल, पंचशील पालन असेल, दशपारमितांचं पालन असेल, हे सगळं जे काही सांगितलंय ते दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सांभाळायचंय, पाळायचंय. अगदीच काटेकोरपणे नसेल तरी त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करणं आपण केला पाहिजे असं तथागत सांगतात, लक्षात घ्या. आणि महिलांच्याकडे जेव्हा आपण वळतो तर तुम्हाला माहिती आहे की मुलींना जन्म घेण्याचाच अधिकार नव्हता त्या दरम्यान. मुलगी झाली की काय करत होते? मुलीचा जन्म चांगला मानला नव्हता त्यावेळेला. म्हणजे मुलगी झाली तर तिच्याकडे दुर्लक्ष करायचं किंवा काहीतरी अभद्र झालं आपल्या घरामध्ये, संकट आलं मोठं, असं लोकांना त्यावेळेला वाटत होता. पण प्रसेनजीत राजाला जेव्हा मुलगी होते तेव्हा तो दुःखी कष्टी झालेला असतो. तेव्हा तथागत म्हणतात की मुलीचा जन्म हा कुटुंबासाठी सन्मानाचा आहे भाग, आणि मुलगीच मोठ्या सम्राटांना जन्म देते. हे तथागतांनी पहिल्यांदा तिथं सांगितलेलं आहे. त्याच्या पूर्वी हे कोणी सांगितलेलं नव्हतं, लक्षात घ्या. आणि मुलगी सुद्धा अर्हत प्राप्त करू शकते हे तथागत त्यावेळेला सांगतात. किती बाईला काय कळतं? बायकाचं ऐका आणि गाडगवर पैका आहे का नाही म्हणे. मागचे कोणी लोक असले तर माहिती आहे की नाही. कशाला बाईचं ऐकायचं? काय बाईकडे अक्कल आहे का? भात शिजलाय का नाही एवढं 2 बोटांच्या मध्ये दाबून बघायचं, एवढीच अक्कल आहे बाईकडे, असं एक म्हटलं जातं. पण तथागत असं म्हणतात, तथागतांनी महिलेला मेधाविनी म्हटलेलं आहे. मेधाविनी याचा अर्थ प्रज्ञावान, जिच्याकडे प्रज्ञा आहे, जिच्याकडे तेवढीच बुद्धिमत्ता आहे जेवढी पुरुषांच्याकडे आहे, असं तथागतांनी पहिल्यांदा मेधाविनी हा शब्द महिलांसाठी वापरलेला आहे. आणि स्त्रीचा सन्मान जो काही आहे तो सगळ्यात पहिल्यांदा स्त्रीचा सन्मान देणं, तिला आदरानं वागणूक देणं, या गोष्टी तथागतांनी सुरुवात आपल्याला केलेली आहे त्यावेळेला. म्हणजे शिक्षण तर दिलंच. म्हणजे तुम्हाला मी आता ज्या नावं घेतली, पटाचार असेल, धम्मदिन असेल, उत्पन्नवन्ना असेल, पुन्हा असेल, शुभा असेल, असंख्य आहेत. बौद्ध धर्मामध्ये इतक्या महिला आहेत की ज्यांनी सगळं बौद्ध धर्माचं सार, त्याचा अभ्यास केला, आकलन केलं, आणि ते तत्वज्ञान लोकांच्या मध्ये त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्या स्वतः घराच्या बाहेर पडल्या. याच्यामध्ये महत्वाचं उपासिका म्हणून मिगार माता विशाखेचं नाव आपल्याला घ्यावं लागतं. मिगार माता विशाखा हिनं ही बौद्ध म्हणजे तत्वज्ञान जे काय ते आपल्या सगळ्या सासरच्या लोकांना त्याचा सगळा म्हणजे त्याचा परिचय करून दिला. आणि म्हणजे आज बनतेजी तो चिवर जे काही आहे, म्हणजे संघामध्ये भिक्खूंना केवळ
6 गोष्टी 6 ते 8 गोष्टी फक्त सांभाळण्याची मुभा असते. म्हणजे त्यांचं चिवर, भिक्षापात्र, वस्तारा, गाळणी, दोरा, सुई दोरा, हे त्यांचं तेवढं त्यांच्याकडे सामान असतं. एक प्रसंग त्यातला मी तुम्हाला सांगते की भिकूंच्याकडे वस्त्र नव्हतं. भिकू म्हणजे पावसाळ्यामध्ये त्यांचे अंगावरचे वस्त्र भिजले असताना ते ज्या पद्धतीनं म्हणजे त्यांचं ते होते ते बघून विशाखा तथागत बुद्धांच्याकडे जाते आणि म्हणते की यांना अजून एका आपण चिवराची व्यवस्था केली पाहिजे. आणि हे जे काही 6 गोष्टी सांभाळण्याची मुभा भिक्खू संघाला आहे ते मिगार माता विशाखेनं बुद्धांच्याकडनं मागून घेतलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणजे आज बनतेंच्या अंगावर जे चिवर दिसतं, जे काही पात्र त्यांच्याकडे आहे, त्यांच्या जे काही वस्तू आहेत ते मिळवण्यासाठी किंवा ते संघाला देण्यासाठी मिगार माता विशाखेनं पहिल्यांदा प्रयत्न केलेले आहेत. आणि म्हणून आज ताब्यात आपण असं बघतो की भिक्खू संघाकडे ह्या वस्तू दिसत आहेत. आणि ती म्हणजे मिगार माता बुद्धांना हे पण सांगते की वर्षावासामध्ये त्यांना प्रवास करता कामा नये. वर्षावासामध्ये त्यांनी विहारामध्ये थांबलं पाहिजे. हे महत्वाचा. म्हणजे आज तुम्ही वर्षावासाचे सांगता म्हणून पण काही कार्यक्रम घेतले. लक्षात घ्या, ह्या गोष्टी विशाखेनं मागून घेतलेल्या आहेत बुद्धांच्याकडनं. विशाखा असं म्हणते की एखादे भिक्खू आजारी असतील तर दुसऱ्या भिक्खूंनी त्यांची सेवा केली पाहिजे आणि त्यांना जागेवर अन्न पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. बघा म्हणजे किती मोठी गोष्ट जी काही संघासाठी आवश्यक आहे ते मिगार माता विशाखेनं भगवान बुद्धांच्याकडनं मागून घेतलेलं आपण पाहतो. प्रणाम. मॅडमचं भाषण ऐकायला आलो. डॉक्टर साहेब असेल की मी दारू कष्टानं पैसे कमावतोय तर हे योग्य होऊ शकतंय काय? का तो व्यवसाय जो आहे तो पंचशिलेमध्ये बसत नाही आहे ना. सुरा मेरे म्हणजे तो बसत नाही आणि तो नैतिक नाही आपण समजत. म्हणून या पंचशिलाच्या फ्रेमवर्क मध्ये आपल्याला प्रत्येक कृती आपली तपासून बघावी लागते. आणि ती जर चुकीचं असेल, माणूस चुकतो असंही तथागत म्हणतात. माणूस आहे तर तो चुकणार, पण त्या चुकीविषयी म्हणजे ती चूक पुन्हा होणार नाही याची दक्षता घेऊन कृतज्ञतेच्या भावानं पुढं जाणं हे तथागत सांगतात आपल्याला. म्हणजे माणूस आहे म्हणजे तो काय सगळा अगदी धुतल्या तांदळासारखा असं नाही. पण जेव्हा आपल्याला ह्या गोष्टी कळतात, त्याचं आकलन होतं, त्या वेळेला आपलं कृती हा, आपलं वागणं, आपलं सगळंच, आपली सम्यक आजीविका सांगितलेली आहे आर्य अष्टांगिक मार्गामध्ये आहे की नाही. सम्यक आजीविका म्हणजे कुणावरही अन्याय न करता, कुणाचंही शोषण न करता तुम्हाला जे काही मिळवायचं आहे तुमचं ते मिळवायचं आहे. म्हणजे तुमचा व्यवसाय जो असेल तो कोणाचंही शोषण न करता तुम्ही तो पैसा मिळवलेला पाहिजे. याला सम्यक आजीविका म्हटलेलं आहे. आणि आर्य अष्टांग मधली सगळी जर तत्व तुम्ही 8 तत्व जर बघितली, मग त्याच्यामध्ये सम्यक दृष्टी आहे, सम्यक कर्मांत आहे, सम्यक व्यायाम आहे. सम्यक व्यायाम म्हणजे काय? म्हणजे आज एक भाषण ऐकलं, हा सगळं कळलं आणि उद्या जाऊन आपल्या घरामध्ये आहे तसं नाही. प्रॅक्टिस. लक्षात घ्या. डॉक्टर म्हणतात, डॉक्टरांसंदर्भात काय म्हणतात? हे प्रॅक्टिस करतात. म्हणजे डॉक्टर ही पदवी जरी मिळाली तरी आयुष्यभर ते प्रॅक्टिशनर असतात. वकिलांचं पण तसंच आहे, प्रॅक्टिस. त्याचप्रमाणे कर्मांतामध्ये सुद्धा तुम्हाला आज भाषण ऐकलं म्हणजे सगळं संपलं नाही, तर इथनं ही प्रॅक्टिस तुमची चालू ठेवणं हा भाग त्याच्यामध्ये फार महत्त्वाचा. आज बायकांना पाळी बिळी आली तर देवळात प्रवेश आहे काय? नाही. शनी शिंगणापुराच्या देवळामध्ये बायकांना गाभाऱ्यात प्रवेश नाही. विहारात जाऊ शकताय तुम्ही पाळी आल्यानंतर?
जाऊ शकताय का नाही? मोठा आवाज द्या. जाऊ शकतो. तथागत म्हटले नैसर्गिक आहे. वैदिक परंपरेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जगातल्या सगळ्या स्त्रियांचा जेव्हा आपण बघतो, अभ्यास करतो, त्याच्यापेक्षा भारताच्या स्त्रीवर जास्त अन्याय झालेला आहे. का म्हणतात बाबासाहेब तसं? कारण इथल्या स्त्रीच्या कडनं शिक्षण काढून घेतलं, तिला शिकवलं नाही, शिक्षणापासून वंचित ठेवलं. याचं कारण तिला सांगितलं नाही. का कसं केलं ते तिला कधीच सांगितलं नाही आजपर्यंत. का बायकांना असं ठेवलं तुम्ही इतकी वर्ष, हे कधी सांगितलं नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की तिला अपवित्र मानलेलं आहे. बघा, आहे की नाही? अपवित्र म्हटले ना स्त्रीला. ते शंकराचार्याने विचारलेलं होतं की ह्या पीठावर एखादी स्त्री विराजमान होऊ शकते का शंकराचार्याच्या पदावर? तर शंकराचार्य म्हटले, लोकमत मध्येही त्यांची मुलाखत जाहीर झालेली आहे. ते असं म्हणतात की स्त्री ही जन्मताच अपवित्र असल्यामुळं तिला या स्थानावर बसवता येत नाही. कुठल्याही देवळामध्ये पुजारी म्हणून स्त्रीला अजून मान्यता मिळालेली नाही. पौरोहित्य करण्यासाठी स्त्रियाला मान्यता नाही. पण आज बौद्ध धर्म का वेगळा आहे? बुद्धाने भिकुणी बघताय की नाही? आपण भिकुणी झालेल्या दिसतायत. विहारामध्ये आज आम्हाला मानसिक पाळी जरी असेल तर आम्ही विहारामध्ये निवांतपणे जाऊ शकतो, कारण तो शरीराचा नैसर्गिक धर्म आहे. सृजन, त्या पाळी असेल तरच पुढे सृजन होऊ शकतं. असा वैज्ञानिक दृष्टिकोन बुद्धाने महिलांच्या संदर्भात पहिल्यांदा मांडलेला आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आज स्त्री म्हणून मला अधिक जवळचे वाटतात बुद्ध, कारण माझी अपवित्रताच त्यांनी सगळी घालवली आहे. मला शुद्ध केल्यासारखं मला वाटतं बुद्धाने. आणि माणूस म्हणून मला उभं करण्याचं काम बुद्धाने केलेलं आहे. मला शिक्षण दिलं, मान सन्मान दिला. स्त्री म्हणून जी अवहेलना माझी समाजाने केलेली होती, तो सगळ्यात सन्मान मला बुद्धाने दिलेला आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून स्त्रियांनी बुद्धाचा तत्वज्ञानाचा अभ्यास अधिक करणं हे फार गरजेचं आहे. कारण तुम्हाला कुठल्या देवानं काय सुद्धा दिलेलं नाही. देवानं तुम्हाला उलट आणि खाईत घातलेलं आहे. काय म्हणतात वेदाप्रमाणे? काय म्हणतात? स्त्रीचं काम काय आहे? फक्त पुत्राला जन्म देणं. पुत्र कशाला पाहिजे? मुलगा पुरुषाच्या कर्मकांड अंतिम संस्कारासाठी, पोटात म्हणजे तोंडात पाणी घालण्यासाठी पाहिजे. एवढ्यासाठी पुत्र पाहिजे. पूत नावाच्या नरकापासून तो वाचवतो तो पुत्र. नरकात जाण्यापासून वाचवायचा आहे म्हणून पुत्र पाहिजे. आणि त्याचं माध्यम म्हणून केवळ स्त्रीला बघितलं गेलेलं आहे. पण हे सगळं कसं चुकीचं आहे असं बुद्ध म्हणतात. आणि स्त्री ही माणूस आहे आणि तिला सुद्धा अर्हत पद घेता येतं. ती पण तेवढीच बुद्धिवादी आहे आणि ती सुद्धा धम्मामध्ये प्रवीण होऊ शकते. पटाचाराला धम्म कथिका म्हटलेलं आहे. म्हणजे बुद्ध वचन ती अशी सहज म्हणून दाखवत होती पटाचार. म्हणजे इतकी प्रगती बौद्ध धम्मामध्ये महिलांनी केलेली आपण बघतो. याला ऐतिहासिक सगळे संदर्भ आहेत. आणि महिला इतक्या प्रगत त्या कालखंडामध्ये झालेल्या होत्या की थेरीगाता नावाच्या साहित्याची निर्मिती महिलांनी केलेली आहे. आणि असं मानलं जातं की ते पहिलं साहित्य आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं महिलांनी शेती किंवा कृषीचा शोध लावला, त्याच पद्धतीनं साहित्याचा शोध सुद्धा महिलांनी पहिल्यांदा लावलेला आहे, असं कॉम्रेड शरद पाटलांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं महिलाच्या म्हणजे तिच्या व्यक्तिमत्वाचा उच्चतम विकास कशा पद्धतीनं म्हणजे करता येईल किंवा ती संधी तिला देणं, हे तथागतांनी पहिल्यांदा केलेलं आहे. म्हणून तथागत मला जास्त प्रिय आहेत आणि म्हणून तथागत मला आपलेसे वाटतात. आणि म्हणून तथागतांनी जी मला माया दाखवली आहे, त्या मायेमधून, त्या कृतज्ञतेतून मुक्त होण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि कमीत कमी त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. एवढी तरी आपण म्हणजे ते भान आपण कायम आपल्या आयुष्यभर ठेवलं पाहिजे, असं मला वैयक्तिकदृष्ट्या वाटतं.
त्यामुळं माणूस केंद्रित तत्वज्ञान हे स्वर्ग ईश्वर सगळं नष्ट आहे, हे म्हणजे काय सगळं थोटांड आहे हे सांगणारे तथागत त्यांनी पहिल्यांदा हे सगळं सांगितलं लक्षात. आणि महत्वाची गोष्ट त्यांनी ही सांगितलेली आहे की जगात दुःख आहे. माणसाचा आटापिटा आनंदासाठी असतो, पण याच्या उलट तथागतांनी हे सांगितलं की दुःख आहे. पण दुःख हे कायमस्वरूपी आहे का? नाही, ते कालावधी, थोड्या कालावधीसाठी आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट नित्य नाहीये, अनित्य आहे असं तथागत म्हणतात. इम्परमनन्स म्हणजे कोणतीही गोष्ट स्थिर नाहीये, ती बदलणारी आहे, बदल होत असतो असं तथागत सांगतात. म्हणजे एक आशावाद देतात तथागत. ते असं म्हणतात की आज जरी तुम्ही दुःखामध्ये असाल तर तुम्ही दुःखातून मुक्त होऊ शकता. इकडं काय सांगितलं गेले तुम्हाला? तुम्ही खालच्या जातीत जन्मलाय ना, मग तुम्ही मागच्या जन्मात काय तर चुकीचं केलेलं आहे म्हणून तुम्ही आता इथे ह्याच्यात जन्मलेला आहे आणि आता याच्यातच मरायचं. इथनं तुमची सुटका नाही. कर्म सिद्धांत मागं कले काय तर गोड बंगाल तुम्ही केले म्हणून आता तुम्ही असं जन्मलाय, मग आता मरा. तथागत म्हणतात नाही, पूर्वकर्म नाहीच आहे. जे करायचं ते आता इथं अब यहाँ, मागच्या जन्माचा काय रेफरन्स नाही. इथंच तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. इथंच तुम्ही माणूस म्हणून एक चांगलं जीवन जगू शकता, दुःखमुक्त तुम्ही होऊ शकता. हा महत्वाचा विचार तथागतांनी दिलेला आहे. आणि हा फार महत्वाचा विचार मला वाटतो, कारण माणसाला जरी तो दुःखामध्ये असेल, दारिद्र्यामध्ये असेल, विवंचनेमध्ये असेल, तर त्याला एक आशेचं किरण दाखवणारं जे काही एक तत्व आहे ते म्हणजे बुद्ध आहे. आणि म्हणून हा विचार आपण जोपासला पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे. आणि तथागतांनी जे आपल्यासाठी केले, त्यांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे, त्या मार्गावर चालण्यासाठी प्रयत्न करणं हा भाग याच्यामध्ये महत्त्वाचा. म्हणजे हे सगळं आकाशात घडतंय, हे होतंय, ते होतंय, असं काय काय थोटांड जी काही अंधश्रद्धेच्या गोष्टी आहेत त्याला सुद्धा विरोध केला तथागतांनी. सगळ्याला वैज्ञानाचा आधार आहे असं तथागत म्हणतात. म्हणजे कॉज अँड इफेक्ट थेअरी त्यांनी सांगितलेली. म्हणजे कोणती गोष्ट जर घडत असेल तर त्याला मागं कारण आहे. आणि विज्ञानाची सुरुवात जी काय आहे ती तथागतांच्या तत्वज्ञानामधून झालेली आहे. प्रतित्य समुत्पाद, कोणतीही गोष्ट अशी आपोआपच होते म्हणून होत नाही, तर त्याला कारण असतं मागं. आणि कार्यकारण भाव त्यांनी सांगितलेला. तर हा जो काही सगळा म्हणजे तथागतांचे विचार जे काही आहेत ते मानवाच्या कल्याण करणारे आहेत. मानवाला अजून दारिद्र्यामध्ये घालणारे नाहीत, मानवाला मुक्त करणारे, मानवाची प्रज्ञा प्रज्वलित करणारे असे ते विचार आहेत लक्षात. त्यामुळं सायन्स इज द बेस ऑफ बुद्धिझम. म्हणजे आणि रॅशनॅलिटी, बुद्धी प्रामाण्यवाद. बुद्धी म्हणजे देव दिसतोय का तुम्हाला तर दाखवा, अशा पद्धतीचं. म्हणजे तुम्हाला जर ते दिसत नसेल, तुम्हाला ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासावं लागेल असं मत तथागतांचं होतं. हाही भाग त्याच्यामधला फार महत्त्वाचा आहे. आणि मनाचा विकास म्हणजे मनाच्या अनुषंगाने जे काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या सुद्धा तथागतांनी सांगितल्या. म्हणजे म्हणून तथागतांना मनोविश्लेषक म्हटलेलं आहे. मानसशास्त्र जे काय ते अलीकडं म्हणजे 20व्या शतकानंतर ते अधिक विकसित झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे सायकॉलॉजी, सायकॅट्री हे जे काही गोष्टी आहेत त्या अलीकडं आपल्याला आपल्या ऐकण्यात आल्या, आपण त्याच्याबद्दल माहिती घेतली. पण मनाचं जे काही सगळं जे काही विचार आहेत किंवा मनाचं काय आहे त्याचं सगळं ते तथागतांनी तेवढ्या आधी ते सगळं आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं पुनरुज्जीवन केलेलं आहे धम्म म्हणजे दीक्षा देऊन आपल्याला लक्षात घ्या. आणि त्यांनी कुठला महायान हीनयान वगैरे असं काही कुठल्याही म्हणजे पद्धतीचा कुठला विचार न स्वीकारताना जो बुद्धी प्रामाण्यवादी बुद्ध आहे त्याला केवळ स्वीकारलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अंधश्रद्धेला कोणतंही स्थान धम्मामध्ये नाही, कुठल्या कर्मकांडाला स्थान नाही आहे. हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं
मला असं वाटतं की हे तत्वज्ञान रोज तुम्ही ते ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, त्यावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपल्याला भरभरून दिलेलं आहे ते अधिकाधिक घेण्यासाठी आपण आपला जास्त पदर पसरला पाहिजे आणि ते आत्मसात केलं पाहिजे आणि आपल्याला मानवाच्या सर्वोत्तम उंचीकडे आपण स्वतःला नेण्याची प्रक्रियेमध्ये घातलं पाहिजे मला वाटते. आणि तीच आमच्या महामानवांच्या प्रती कृतज्ञता आपली असेल, त्यांच्या ह्याच्यातनं मुक्त होण्याचं एक मार्ग असेल असं मला वाटतं. या निमित्तानं मी हे थोडक्यामध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर बौद्ध तत्त्वज्ञावर चांगले विचार सांगणारे डॉक्टर श्रावस्ती इथं बसलेले आहेत. खरं त्यांच्यासमोर मी हे तुम्हाला सगळं सांगत आहे. त्यांनी पण खूप तत्त्वज्ञानाचा गाढा अभ्यास केलेला आहे आणि यश काश्यप आणि भंतेजी तर आमचे मार्गदर्शक गुरुच आहेत. पण या सगळ्यांच्या समोर मला जे काही ह्या संदर्भात आकलन झालेलं आहे ते तुमच्यासमोर फक्त मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कोणतीही गोष्ट अंतिम नाही. कुठलाही मुद्दा पटलेला नसेल तर कृपया त्याचं आकलन करून घ्यावं, तो विचारावा, त्याच्याबद्दल अधिक माहिती घ्यावी आणि आपलं ज्ञानाच्या कक्षा हे अधिक रुंदावत गेल्या पाहिजेत. सारा भारत बौद्धमय करायचा आहे मला, पण कसा करणार आहे आम्ही? त्याचा ॲक्शन प्लॅन आहे का आमच्याकडे? काय तर केवळ ठराविक समुदायापर्यंत बौद्ध तत्त्वज्ञान नाही तर इतर पूर्ण भारतातल्या लोकांना हे तत्त्वज्ञान तुम्हाला सांगायचं आहे जे चांगलं आहे, मानवाच्या कल्याणाचं आहे. तुम्हाला जर ते काही फार माहिती नसेल तर ते इतरांना तुम्ही सांगू शकत नाही. याच्यासाठी पहिल्यांदा तुम्ही ते आत्मसात केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि वारंवार ते सांगितलं पाहिजे. आम्हाला सगळं माहिती आहे, खरं आम्ही कुठं सांगतच नाही, आम्ही बोलतच नाही. तसं नाही. प्रचारक बनलं पाहिजे, प्रचारक. म्हणजे अगदी केस कापायला जरी आपण गेलो तर तिथं असणाऱ्या माणसाला आपण आपल्या विचारांना प्रभावित करण्याची क्षमता आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आज तुम्ही टी व्ही उघडून बघा, वर्तमानपत्र बघा, हे सगळे नवरात्र उत्सव मंडळ लागलेली आहेत. सगळा विरोधी विचार इथं जास्त पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण तुमचं जे काही चांगलं आहे, सम्राट अशोकांचा कालखंड, दवाखाने त्यावेळेला निर्माण झाले, जनावरांच्यासाठी शाळा त्यावेळेला निर्माण झाल्या, रस्ते त्यावेळेला निर्माण झाले. एवढी क्रांती, धम्मक्रांती जी काय आपण ज्याला म्हणतो ती सम्राट अशोकांनी केली. पण हे आम्हाला कुठं माहीत आहे काय? आम्ही कुठं वाचलंय काय? तर ते वाचलं पाहिजे. आणि प्रचारक प्रत्येकानं जर बनलं नाही तर हा धम्म आपण भारत बौद्धमय करू शकत नाही. त्यासाठी प्रचारक बनणं, हा जो काही बुद्धाचा मानवाच्या कल्याणाचा विचार आहे तो वारंवार सांगत राहणं, बोलत राहणं, आचरणं हे फार महत्त्वाचं आहे. मी अशी अपेक्षा करते की आज आपण ज्याला एनलायटन्ड असं म्हणतो त्या एका म्हणजे स्थितीच्या थोडंसं आपण त्या दिशेनं सरकलेलो आहोत. बुद्धाच्या थोडंसं जवळ आपण गेलेलो आहोत. तर बुद्धाच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न आपण करूया एवढी आशा मी या निमित्ताने व्यक्त करते. तुम्ही सगळ्यांनी शांतचित्तानं अगदी मनोभावे हे माझे 2 शब्द ऐकून घेतलेत. पुन्हा एकदा मी संयोजकांचे आभार मानते. मला संधी दिलीत, माझा सन्मान केलात, त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपले सर्वांचे आभार मानते आणि थांबते. जय भीम, नमो बुद्धाय. अगदी आकाशाकडे, निळ्या भोर आकाशाकडे बघितल्यानंतर जसं शांत वाटतं अशा शांत आणि संयमी शब्दामध्ये मॅडमांनी आपल्याला धम्म समजावून सांगितलेला आहे. आपला धम्म काय आहे? 10 पारमिता, अष्टशील, बुद्धी प्रामाण्यवाद, कार्यकारण भाव आणि उपासकाची या धम्माबद्दल काय जाणीव झाली पाहिजे. खरोखरच अत्यंत मार्मिक आणि सुंदर असं मार्गदर्शन झालं मॅडम. खरोखर आमच्या बुद्धीमध्ये ते साठून राहिलं, जेणेकरून आपण बोललेले विचार आम्हाला सतत तेवत राहतील आणि त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आजचा दुग्ध शर्करा योग या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा म्हणजे परवा आम्ही CR सांगलीकर सरांच्याकडे भेटीला गेलो, त्यावेळेस सरांनी खंत व्यक्त केली आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये भंतेजी नाहीत. आणि आज या आमच्या 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला 2-2 भंतेजींची हजेरी लागलेली आहे.
माननीय आदरणीय यश काश्यप यांची आणि आदरणीय धम्मप्रियजी, तर मी माननीय अमोलराज शिरोळकर आणि संजय कांबळे दाजी, त्याचबरोबर शुभम कांबळे बिल्डर यांना विनंती करतो, त्यांनी येऊन ताबडतोब येऊन भंतेजींचं पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करायचं आहे. ताबडतोब या, ताबडतोब या. वेळ खूप झालेला आहे, जरा मनगळ झटका माहीत आहे. सकाळी 6:30 पासून आपण या कार्यात आहे. ताबडतोब वरती या. अमोल शिरोळकर, भंतेजींचं स्वागत करायचं आहे पुष्पगुच्छ देऊन. शरत भिक्कवे चारिकम असा बुद्धाचा विचार पोचवण्याचं काम आदरणीय भंतेजी करत असतात. यानंतर आणखीन एक सत्कार राहून गेला. ज्यानं यश संपादन केलेलं असतं त्याच्या पाठीवरती थाप मारण्याचं काम हे फाउंडेशन आणि हा समाज करत असतो. तो सत्कार म्हणजे माननीय आमचे मित्र अमोल कांबळे, ज्यांनी त्यांच्या MSCBच्या ह्याच्यामध्ये प्रधान तंत्रज्ञान या पदावरती गेलेले आहेत आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी माननीय आमचे मुख्याधिकारी साहेब यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करून त्यांना आशीर्वाद द्यावा. अमोल कांबळे, अमोल सुनील कांबळे. कार्यक्रमामध्ये कंटाळवाना येतोय तर स्वागत आणि सत्कार समारंभाचा बराच वेळ कार्यक्रमाला डिस्टर्ब होतं. आता इथं मला कोण दिसत नाही मॅडम, इथं मगाशी गर्दी नव्हती, पण स्टेज सांभाळायचं काम जे आमच्या बालचमून केलं. जर लहान मुलं असतील, लोक येऊपर्यंत गाणं म्हणून म्हणून घसा दुखेपर्यंत म्हटले, ती जर लहान मुलं असतील तर 2 मिनिटासाठी वरती या. सृष्टी असू दे, आर्या असू दे, आधी असू दे, सुमेध असू दे, सर्वांनी जरा लवकर या. त्या मुलांना मॅडम तुम्ही पुष्पगुच्छ देऊन त्या मुलांचा आशीर्वाद द्यायचा आहे. जे जे मगाशी गाणं म्हणायला मुलं होते ते सर्वजण या. त्याला बोलव ना. आणि या मुलांना गाणी म्हणण्याचं प्रोत्साहन देण्याचं, कारण प्रत्येक विद्यार्थी हा कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये चमकावा, स्टेज डेअरिंग त्यांना आत्तापासून व्हावं म्हणून आम्ही सर्व मुलांना सांगितलेलं आहे. तुम्हाला गाणं येत असेल, तुम्हाला भाषण येत असेल, तुम्हाला काहीही सादरीकरण करता येत असेल तर आपल्या घरच्या कार्यक्रमामध्ये या, म्हणून या प्रोत्साहनासाठी त्या मुलांना सर्व वरती घेत असतो. बराच वेळ कार्यक्रम लाभला आहे. सर्वांना विशेष सूचना, हा कार्यक्रम झाल्यानंतर अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे. असंच न जाता अल्पोपहार केल्याशिवाय कोणीही जायचं नाही. आणि यानंतर आभार प्रदर्शनाचा 2 मिनिटामध्ये कार्यक्रम होईल. तर मी माननीय अमोल होळे सर यांना विनंती करतो या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यात यावं. सम्यक क्रांती फाउंडेशन आयोजित 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आज या ठिकाणी आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आदरणीय भंतेजी जे मुंबईहून आले होते, धम्मप्रियजी, तसेच दुसरे आपले गुरुवर्य भंते डॉक्टर यश काश्यपांजी, त्याच पद्धतीनं प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले CR सांगलीकर साहेब आणि आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर दीपा श्रावस्ती मॅडम, तसेच श्रावस्ती सर आणि शिरोळ नगर परिषदेचे
अधिकारी प्रचंडराव साहेब, त्याच पद्धतीने रणदिवे सर आणि शिरोळ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा कुमुदनी मॅडम, या सर्वांचं या ठिकाणी उपस्थित राहून आजच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल मी सम्यक क्रांती फाउंडेशनच्या वतीनं खूप खूप आभार मानतो. त्याच पद्धतीनं आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार बंधू, तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सदस्य, तसेच इलेक्ट्रिशियन, ज्यांनी या कार्यक्रमाला सुंदर अशी व्यवस्था करून दिली, ते सर्व तंत्रज्ञ आणि उपासक उपासिका आपणा सर्वांचं तसेच ज्या ज्या व्यक्तींनी आजचा हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अप्रत्यक्षरित्या आणि प्रत्यक्षरित्या आमच्या सम्यक क्रांती फाउंडेशनला मदत केली, त्या सर्वांचं अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतोय. तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आर्थिक मदत केली, तसेच आपल्या श्रमदानातून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपला वेळ आणि योगदान दिलं, त्या सर्व उपासकांचं आणि उपासिकांचं अगदी मनापासून सम्यक क्रांती फाउंडेशनच्या वतीनं आभार मानतो. आणि आजचा हा कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून यशस्वी केला, त्याबद्दल पुनश्च एकदा आपला सर्वांचा आभार मानून असंच प्रेम इथून पुढच्या काळामध्ये आपण इथून पुढच्या कार्यकाळामध्ये सम्यक क्रांती फाउंडेशन आणि त्यांच्या कार्यक्रमांना द्यावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजचा हा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं आणि उपस्थितांचं खूप खूप आभार. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. या ठिकाणी